नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पढ़ाई से दोस्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओ सेशनमध्ये बघणार आहोत प्रकरण दुसरं इयत्ता 11वी इतिहासातलं. तर या प्रकरणाचं नाव आहे भारतातील आद्य नगरे. यापूर्वीच्या प्रकरणामध्ये आपण भारतातील आद्य शेतकरी याबद्दल बघितलं. तर भारतामध्ये ज्या काही वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळ्या नद्यांच्या किनारी म्हणजे सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या किनारी नांदत होत्या. तर त्या नदी खोऱ्यातील गाव वसाहती कशा उदयाला आले, त्या ठिकाणी वेगवेगळे नगरांचा उदय कशा प्रकारे चालू झाला, तर ते आपण बघितलं होतं. तर या पाठामध्ये आपण आद्य नगरे, त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये, त्यांची बांधणी, त्यांची समाजव्यवस्था, तिथली अधिकार वर्गांची उतरंड कशी होती, त्या नगरांचा व्यापार, दळणवळण, उद्योग, व्यवसाय कशा प्रकारे होते, तर हे सगळं आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघूयात या पाठामध्ये आपण कोणकोणते मुद्दे बघणार आहोत ते. त्या ठिकाणी आपण बघणार आहोत हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये, त्यानंतर नगर आणि गाव वसाहती यांतील परस्पर संबंध. आपल्याला माहिती आहे की कोणतं एखादं नगर असलं तर त्या नगरामधील वेगवेगळ्या कामांसाठी किंवा वेगवेगळ्या कच्च्या मालासाठी त्याला आजूबाजूच्या छोट्या-छोट्या गाव वसाहतींवरती अवलंबून राहावं लागतं. कारण नगरामध्ये जे काही कारखाने असतात, जे काही वेगवेगळे उद्योग व्यवसाय चालतात, तर त्यासाठी लागणारा कच्चा माल हा आजूबाजूच्या गाव वसाहतीमधनं येत असतो. तर त्यामुळे नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील संबंध काय होतात तेही आपण बघणार आहोत. त्यानंतर वेगवेगळ्या नगरांचा आपसामधील व्यापार, तिथं होणारं वेगवेगळ्या गोष्टींचं उत्पादन, तिथली शासन व्यवस्था, तिथलं व्यवस्थापन, तर या गोष्टी सुद्धा आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी ही जी मोठमोठी नगरं होती भारतातली, तर ह्या आद्य नगरांचा ऱ्हास कसा झाला तेही आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला तर मग चालू करूया. सर्वप्रथम आपण बघूया हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये. नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहरगड येथील पूर्व हडप्पा काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. तर हे मेहरगड कुठे आहे? बलुचिस्तान म्हणजे सध्याचा पाकिस्तान आणि इराण यांच्या सीमावर्ती भागातील प्रदेश, त्याला बलुचिस्तान म्हटलं जातं. या नकाशामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा आहे इथे पूर्ण बलुचिस्तान एवढा प्रदेश हा इथे मी ज्या ठिकाणी कर्सर फिरवतोय या ठिकाणी. ओके. तर ह्या बलुचिस्तानामध्ये मेहरगड नावाचं एक ठिकाण आहे. या मॅपमध्ये नाही दाखवलेलं ते. तर त्या ठिकाणी ही जी नागरी वसाहतीची सुरुवात आहे ती झाल्याची आपल्याला पुरावे सापडतात किंवा नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे मेहरगड या ठिकाणापासून रुजलेली आपल्याला आढळतात. याचा उल्लेख आपण गेल्या पाठात पण बघितलाय. जॉ फ्रँकवा जॅरिज आणि रिचर्ड मेडो या पुरातत्वज्ञांनी मेहरगड येथे उत्खनन केले. तिथे हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शवणारा ज्या नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले त्या संस्कृतीला टोगाओ संस्कृती या नावाने ओळखले जाते. ध्यानात ठेवा मित्रांनो, मेहरगड या ठिकाणी नागरी हडप्पा संस्कृतीची जी बीज सापडली तर त्या ठिकाणी असलेल्या संस्कृतीला टोगाओ संस्कृती या नावाने सुद्धा ओळखले जाते. हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन रावी किंवा हाकरा संस्कृतीचे अवशेष हडप्पा, कुनाल, भिराना, फरमाना इत्यादी स्थळांच्या उत्खननामध्ये मिळालेले आहेत. तर हे पण गोष्टी ध्यानात ठेवा की नागरी हडप्पा संस्कृतीची बीज मेहरगडमध्ये सापडली. त्याला टोगाओ संस्कृती सुद्धा म्हटलं जातं. आणि हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन रावी किंवा हाकरा संस्कृती. आता रावी किंवा हाकरा संस्कृती हे नाव का दिलं गेलं? कारण रावी आणि हाकरा, घग्गर हाकरा नावाची एक नदी आहे, त्या नदीच्या किनारी ही संस्कृती वसलेली, त्यामुळे याला रावी किंवा हाकरा संस्कृती असं पण म्हटलं जातं. तर ती हडप्पा नावाचं ठिकाण पंजाब पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल. आणि कुनाल, भिराना आणि फरमाना हे हरियाणा राज्यातली ठिकाण आहे भारतातली. तर या ठिकाणच्या उत्खननामध्ये रावी किंवा हाकरा संस्कृतीचे अवशेष आपल्याला भेटतात, जे की हडप्पा पूर्व काळातील अवशेष आहेत. त्यानंतर बघूयात वैदिक आर्यांचे जे आगमन आहे भारतातलं ते इसवी सनापूर्वी 1500च्या सुमारास झाले असा एक प्रभावी मतप्रवाह एकेकाळी होतात. परंतु त्या आधीच्या काळाबद्दल कोणतीच माहिती पुढे आलेली नव्हती. म्हणजे काय की जे आधीचे इतिहासकार होते त्यांना फक्त एवढंच माहित होतं की इसवी सनापूर्वी सुमारे 1500 वर्षांपूर्वी वैदिक आर्यांचं भारतामध्ये आगमन झालं. परंतु त्याआधी काय झालं याबद्दल कोणालाही काय माहित नव्हतं. कारण त्याआधी आपल्याकडे कोणतेच पुरावे नव्हते ना. आणि त्यामुळे इसवी सन पूर्व 1500च्या आधीच्या काळाबद्दल आपल्याला कोणतीच माहिती नव्हती. त्यामुळे इसवी सन 1921 मध्ये हडप्पा आणि 1922 मध्ये मोहनजोदाडो येथील उत्खनने सुरू होईपर्यंत इसवी सन पूर्वी 1500च्या आधीचा भारताचा इतिहास आपल्याला सांगता येत नव्हता. हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे भारताचा इतिहास इसवी सनापूर्वी किमान 3000 ते 3500 वर्षांपर्यंत जातो. बघा,
हे हडप्पा आणि मोहनजोदाडो इथली ज्यावेळेस उत्खननं चालू झाली, तर त्यावेळेस जे काही आपल्याला अवशेष भेटले, त्यांचा जो काही अभ्यास पुरातत्व संशोधकांनी केला, त्यावरून आपल्याला इसवी सन पूर्व 3000 ते 3500 वर्षांपूर्वीचा सुद्धा इतिहास आपण जाणून घेऊ शकतो. त्या काळात भारतीय उपखंडात अफगाणिस्तानपासून महाराष्ट्रापर्यंत, मकरांच्या किनाऱ्यापासून हरियाणापर्यंत 15 लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशामध्ये विकसित आणि समृद्ध हडप्पा संस्कृती नांदत होती, हे आपल्याला दिसून येतं. ही संस्कृती कास्ययुगीन होती. कास्ययुगीन म्हणजे काय, की ब्रॉन्झ या धातूची समकालीन होती. म्हणजे त्या लोकांना ब्रॉन्झ धातूचा उपयोग माहिती होता, हे यावरनं सिद्ध होतं. कारण हडप्पा संस्कृतीमधल्या अनेक ब्रॉन्झच्या मूर्ती आपल्याला उत्खननामध्ये भेटलेल्या आहे. या संस्कृतीची 2000हून अधिक स्थळे उजेडात आली आहे. हडप्पा, मोहनजोदारो, कालीबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगढी यांसारख्या विस्तृत नगरांच्या उत्खननातून प्रकाशात आलेले अवशेष हडप्पा संस्कृतीच्या गतवैभवाची आपल्याला साक्ष देतात. बरोबर. बघा, 2000 पेक्षा अधिक स्थळे या हडप्पा संस्कृतीची आपण उत्खननामधनं त्यांबद्दल माहिती बघितली, ती उजेडात आलेली आहे. आणि याही पेक्षा अजून काही स्थळे अशी आहेत, की जी त्या ठिकाणी सध्या गाव वसाहती ह्या घडीला असल्यामुळे आपण तिथं उत्खनन करू शकत नाही, किंवा त्या ठिकाणी अनेक महत्त्वाचे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत. काही ठिकाणी नद्या आहेत, वन आहेत, तर त्यामुळे त्या ठिकाणी थोडंसं एक प्राकृतिक आपल्याला अडचणी येतात त्या ठिकाणी उत्खननासाठी. तर जेवढे आतापर्यंत 2000 उत्खननं झाली, 2000 वेगवेगळ्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी अशी वेगवेगळी नागरी वसाहती असण्याची आपल्याला अवशेष भेटलेले दिसून येतात. तर हे सगळे अवशेष आपल्याला काय दाखवतात, की हडप्पा संस्कृतीचं गतवैभव जे आहे, त्याची साक्ष आपल्याला ते दाखवतात. बरोबर. या नगरांचा इतिहास 3 कालखंडांमध्ये विभागलेला आपल्याला दिसतो. सगळ्यात पहिला कालखंड म्हणजे पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ, त्यानंतरचा प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ, आणि तिसरा म्हणजे उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ. तर हे जे काही वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी ह्या काय ते पण आपण बघूयात. बरोबर. परंतु त्याआधी या मॅपवरती आपण हडप्पा संस्कृतीचा विस्तार कुठपासून कुठपर्यंत होता ते बघूया. हे इथं तुम्ही बघू शकता, अफगाणिस्तानमध्ये हे शोर्तुगाय नावाचं एक ठिकाण आहे. ओके. तर हे शोर्तुगाय सुद्धा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजेच हे सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती जी आहे त्याचाच एक पार्ट आहे. तर अफगाणिस्तानपासून तर इथे खाली महाराष्ट्रापर्यंत दायमाबाद, गोदावरी नदीच्या काठचं गाव आहे हे, नाशिक जिल्ह्यातलं. ओके. आणि इकडे मकरान कोस्ट, हा जो कोस्ट आहे इथे समुद्र किनारा, बरोबर आहे, ग्वादार बंदर वगैरे सध्या या ठिकाणी आहे. तर ह्या किनाऱ्याला मकरांचा कोस्ट म्हटलं जातं. तर इथपासून तर ह्या ठिकाणापर्यंत आपल्याला पूर्ण हा जो प्रदेश आहे, जवळपास 15 लाख चौरस किलोमीटरच्या या प्रदेशामध्ये हडप्पा संस्कृतीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. बरोबर. तर पूर्व हडप्पा संस्कृती, उत्तर हडप्पा संस्कृती, ह्या टर्मिनॉलॉजी काय आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. या ठिकाणी तुम्ही काही परिभाषा बघू शकतात. तर या ठिकाणी बघा, हडप्पा पूर्व संस्कृती म्हणजे काय, की हडप्पा संस्कृती उदयाला येण्या अगोदरची संस्कृती. ओके. हडप्पा पूर्व संस्कृती. तर हा पूर्व शब्द आपण डाव्या बाजूला शिफ्ट केला. पूर्व हडप्पा संस्कृती म्हणजे काय, की हडप्पा संस्कृतीच्या सुरुवातीचा टप्पा. या ठिकाणी तुम्ही शब्दांची मांडणी लक्षात घ्या आणि त्यानुसार अर्थ कसा बदलतोय ते लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे जी एक सिक्वेन्स आहे वेगवेगळ्या इतिहासातील घटनांचा, तो समजण्यासाठी मदत होईल. तर हडप्पा पूर्व संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती उदयाला येण्या अगोदरची संस्कृती. आणि पूर्व हडप्पा संस्कृती म्हणजे काय, की हडप्पा संस्कृतीच्या सुरुवातीचा टप्पा, जी बाल्यावस्था म्हणतो आपण, की ज्या सुरुवात झाली ते उदय होण्यासाठी. त्यानंतर आहे प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृती म्हणजे काय, की हडप्पा नागरी संस्कृतीचा पूर्ण विकसित झालेला टप्पा. उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजे काय, की प्रगल्भ हडप्पा संस्कृतीच्या उतरणीनंतरचा टप्पा. म्हणजे बघा, की एखाद्या गोष्टीची एक पूर्ण विकास झाल्यानंतरची जी स्टेज असते ना, हळूहळू तिचं डिक्लिनेशन किंवा डेप्रिसिएशन होत जातं. तर तो टप्पा म्हणजे उत्तर हडप्पा संस्कृती. आणि हडप्पोत्तर संस्कृती म्हणजे कोणती, की हडप्पा संस्कृतीच्या पूर्ण विनाशानंतरच्या ज्या गाव वसाहतींची निर्मिती झाली, तो काळ म्हणजे हडप्पोत्तर संस्कृती. तर ह्या परिभाषा तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे, ज्या आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला भेटणार आहे या ठिकाणी. बरोबर. तर ही सर्व नगरे वसवणारे लोक कोण होते, हे कोडे मात्र अजूनही आपल्याला सुटलेले नाही. हडप्पा संस्कृतीच्या नगरांमधील काही खालील वैशिष्ट्ये जे आहेत ते आपण बघूयात आता, जी प्रकर्षाने आपल्याला जाणवता अशी वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहे. परंतु ही नगरे वसवणारे लोक नेमके होते कोण, ते वैदिक आर्य लोक होते, की अजून दुसरे कोणी स्थानिक लोक होते, यांबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. तर त्यामध्ये आपण सध्या जाणार नाही. आपण ह्या संस्कृतीची जी वैशिष्ट्य आहे ती बघूयात. तर हडप्पा संस्कृती काळीन जी नगरे होती वेगवेगळी, त्या नगरांमधली जी मूलभूत वैशिष्ट्य आहे ती आपण आता सध्या डिस्कस करणार आहोत. तो सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सुव्यवस्थित नगर रचना. तिथली जी नगर रचना होती ती अत्यंत सुबक अशी होती. विचार करून बनवलेली, एकदम व्यवस्थित
त्याचं व्यवस्थापन असणारी अशी नगररचना आपल्याला बघायला भेटते. पक्क्या विटांचे बांधकाम असलेले स्नानगृह, स्वच्छतागृह, विहिरी यांसारख्या सोयींनी युक्त विशाल घरे, धान्याची कोठारे, सार्वजनिक स्वरूपाच्या भव्य इमारती, विटकाम करताना वापरलेली इंग्लिश बॉन्ड पद्धत. म्हणजे काय? ही इंग्लिश बॉन्ड पद्धत बघा आपण बऱ्याच ठिकाणी बघितली असेल. 2 उभ्या आणि 2 आडव्या विटा लावून रचून केलेलं बांधकाम. 2 उभ्या आणि 2 आडव्या विटांच्या मध्ये ते सिमेंट वगैरे भरलं जातं आणि त्यानंतर मग ते बांधकाम कंटिन्यू केलं जातं. तर त्याला इंग्लिश बॉन्ड पद्धत म्हणतात. तर अशी पद्धत त्या काळी सुद्धा वापरली होती. बरोबर. फक्त त्यावेळेचं जे बाइंडर होतं, सिमेंटच्या ऐवजी दुसरं काही त्या लोकांनी वापरलं असणार. उत्तम निस्सारण व्यवस्था म्हणजे काय? की जे मलबा पाणी आहे किंवा जी पण काही सांडपाणी आहे, तर त्याची उत्तम निस्सारण व्यवस्था त्या ठिकाणी होती. सार्वजनिक स्नानगृहे त्या ठिकाणी अस्तित्वात होती. वेगवेगळ्या धार्मिक क्रियांसाठी लागणारी स्नानगृहे. नगराचे 2 किंवा अधिक विभाग होते. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी होती. एकमेकांना काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते त्या नगरांमध्ये होते आणि त्यामधील मोकळ्या चौकोनी जागांचा वापर रहिवासी घरांसाठी केलेला होता. बघा, एक सुव्यवस्थित नगररचना आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून दिसून येते. तिथले स्नानगृह, स्वच्छतागृह, विहिरी, विशाल धान्याची कोठारं, इंग्लिश बॉन्ड पद्धतीने केलेलं बांधकाम, अ, वेगवेगळी सार्वजनिक स्नानगृह, नगरांच्या वेगवेगळ्या भागांना असणारी स्वतंत्र तटबंदी, एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते, हे आपल्याला काय दाखवतात? तिथली नगररचना ही उत्तम प्रकारची सुव्यवस्थित नगररचना होती. बरोबर. दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे मध्यवर्ती शासन व्यवस्था. बरोबर. आता एखादं नगर स्थिरावलं, त्या नगराचं एक शासन करणारं पण काहीतरी व्यवस्था पाहिजे ना, नाहीतर मग तिथे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन एकदम खराब होऊन जाईल. बरोबर ना? त्यामुळे ती लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी मध्यवर्ती शासन व्यवस्था सुद्धा होती. पाणी आणि इतर साधन संपत्तीचे स्रोत, तसेच व्यापार इत्यादींचे नियंत्रण, प्रमाणीकरण म्हणजे काय? की ज्यावेळेस आपण व्यापार करतो किंवा काही व्यवहार करतो, तर त्यामध्ये आपण काही प्रमाण ठरवलेलं असतं ना किंवा काही एक मापं ठरवलेली असतात. तर त्या प्रमाण मापांच्या गोष्टीनुसारच आपण व्यवहारामध्ये लेनदेन करतो. जसं की विटांचा आकार बघा 1:2, 2:4 असा होता. बरोबर? म्हणजे एक आयताकृती आकार आणि तिला एक विशिष्ट जाडी असणारी ती वीट होती. बरोबर? 8च्या पटीत वाढत जाणारी वजने त्याला अष्टमान पद्धतही म्हटलं गेलंय. म्हणजे 8, 16, 32, 64, 128 तर अशा पटींमध्ये वाढत जाणारी वजने त्याला अष्टमान पद्धत म्हटलेलं आहे. त्यानंतर ठराविक घाटाची आणि सजावटीची मातीची भांडी त्यावेळेस वापरली जायची आणि प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र आणि भव्य इमारती. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर कचेरी किंवा ऑफिस. तर अशा ऑफिसच्या जागा ज्या ठिकाणी लोक फक्त कामासाठी एकत्र येत, कामाचे तास संपले की परत आपापल्या घरी जात. तर अशा प्रकारची शासन व्यवस्था आणि त्या शासन व्यवस्थेच्या इमारती आपल्याला या नगरांमध्ये दिसून येतात. त्यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे तिथली समाज व्यवस्था. अधिकारदर्शक सामाजिक उतरंड, विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या कारागिरांचे तसेच कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग, श्रद्धा प्रणाली आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या वस्तू आणि वास्तू, दफनस्थळे, मृत्यूनंतरच्या विधींचा पुरावा. तर या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला दिसून येतं की तिथे एक विशिष्ट समाज रचना अस्तित्वात होती. कारण बघा, ज्यावेळेस अनेक लोक एकत्र येऊन राहतात, तर त्यावेळेस समाजामध्ये काही चालीरीती निर्माण होतात किंवा काही एक विशिष्ट अधिकाराची उतरंड तयार होते किंवा विशेष कौशल्य असणाऱ्या कारागिरांचे, कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग तयार होतात. बरोबर. समाजामध्ये सगळे एकत्र राहू लागले तर वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या कुशल कारागिरांची गरज पडते ना आपल्याला. जसं की कपडे शिवणारा व्यक्ती वेगळा, धान्य पिकवणारा व्यक्ती वेगळा, ते धान्य डिस्ट्रीब्यूट करणारा व्यक्ती वेगळा, मातीची भांडी बनवणारा वेगळा. बरोबर. तर अशा प्रकारे आपल्याला समाजामध्ये वेगवेगळी कौशल्य प्राप्त असलेल्या कारागिरांचे तसेच कुशल व्यावसायिकांचे वर्ग दिसतात. तसंच श्रद्धा प्रणाली सुद्धा बघा, समाजामध्ये वेगवेगळी श्रद्धास्थानी असतात. श्रद्धा प्रणाली आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या वस्तू आणि वास्तू या सुद्धा असतात. जसं की आपण बघतो समाजामध्ये मंदिरं असतात, वेगवेगळी सामाजिक सभागृह असतात, जिथे वेगवेगळ्या सामाजिक गोष्टी होतात. त्यानंतर दफनस्थळे असतात. बरोबर. मृत्यूनंतरचे जे काही विधी आहे, तर या सगळ्या गोष्टींचा पुरावा भेटला आणि याच्यावरून आपल्याला दिसून येतं की एक सुव्यवस्थित समाज व्यवस्था त्या ठिकाणी होती. बरोबर. त्यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे तिथली आर्थिक व्यवस्था. व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन, उदाहरणार्थ सुबक मातीची भांडी, सोने, चांदी, तांबे आणि कांसे, धातूंच्या वस्तू, सौंदर्यपूर्ण मणी आणि मूर्ती इत्यादींची निर्मिती त्यावेळी केली जात आणि ह्या सगळ्या वस्तू व्यापारामध्ये त्यांची लेनदेन व्हायची आणि त्यामुळे तिथे वेगवेगळ्या आर्थिक उलाढाली व्हायच्या. बरोबर. तर अशा प्रकारे त्या काळचा व्यापार चालत असे. उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने आणि कारागीर यांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग होता. बरोबर. तर आपण पूर्वीच्या काळात
जे वेगवेगळे नगर रचना असते, तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कारागीर जसे चामड्यावरती काम करणारे, अ, म्हणजे ते चमार लोकांचे कारखाने वेगळे किंवा दगड फोडून त्यापासून वेगवेगळ्या गोष्टी बनवणाऱ्या लोकांचे कारखाने वेगळे किंवा चुना आणि इतर गोष्टी वापरून काही मातीच्या भिंती वगैरे बांधणारे ते कारागीर लोक वेगळे किंवा इतर अनेक वेगवेगळ्या धातूपासून अवजारं बनवणं, मूर्ती बनवणं, सौंदर्यपूर्ण मणी बनवणं, तर अशा वेगवेगळ्या कारागिरांचे वेगवेगळे कारखाने आणि त्यांच्या स्वतंत्र वस्त्या आपल्याला त्या नगरांमध्ये दिसून येतात. तसेच अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा व्यापार भरभरीतच होता हे सुद्धा आपल्याला दिसून येते. कारण का, की वेगवेगळ्या ठिकाणच्या मुद्रा आणि तिथले जे काही शिक्के असलेले सील्स म्हणतो आपण, तर ते आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये दिसून आलेले आहे आणि शासकीय यंत्रणेद्वारे व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळे काही नियंत्रक कायदे पण होते. तर या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला दिसून येतं, की जी हडप्पाकालीन नगरं होती, त्यांमध्ये आर्थिक व्यवस्था सुद्धा एकदम सुदृढ होती किंवा एक व्यवस्थापन त्या गोष्टीचं खूप छान प्रकारे करण्यात आलेलं होतं आणि विकसित अशी लेखनकला होती. कारण त्या काळच्या ज्या मुद्रा आपल्याला भेटल्यात, त्याच्यावरती एक विशिष्ट प्रकारची लिपी आढळते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ज्या हडप्पाकालीन मुद्रा आहे त्यावरती एक लिपी आहे. परंतु ही लिपी आपण अजूनपर्यंत वाचू शकलो नाही. त्यामुळे आपल्याला खूप कमी प्रमाणात नॉलेज आहे हडप्पा संस्कृतीबद्दल. एकदा का आपण ही लिपी वाचू शकलो, तर आपल्याला अजून त्या संस्कृतीचे काही बारकावे लक्षात येतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या पहिल्या व्हिडिओच्या पहिल्या सीरीजमध्ये आपण बघितलं, की हडप्पा संस्कृतीची काय-काय वैशिष्ट्य होती आणि तिथले जे नगरं होती, तर त्या नगरांची पण आपण माहिती घेतली. तिथली स नगर रचना, तिथली मध्यवर्ती शासन व्यवस्था, तिथलं समाज व्यवस्था, तिथली आर्थिक व्यवस्था आणि तिथली विकसित झालेली लेखन कला यांबद्दल आपण माहिती घेतली. तुम्हाला जर काही शंका असतील, तर तुम्ही नक्की विचारू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि या सीरीजमधले आपले जे काही पुढचे व्हिडिओ येतील, ते बघायला अजिबात विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये.